जय भीम नम बुद्धाय हा बाजूचा व्हिडिओ बघा. खाली बसून घ्या. मोर्चाला आलेल्या लोकांना ऐकू द्या. ते उन्हात लांब लांब बसल्यात. तुम्ही इथं घाई करू नका. बघितला व्हिडिओ? बाबासाहेबाचा पुतळा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा बघितला ना? तर बाबासाहेबाचा पुतळा कुठे ठेवला? डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी अण्णाभाऊ साठेचा. इथं समजते ना जात? समजली ना जात? कळलं काय? आणि पायाच्या ठिकाणी देऊन ते पुतळे ठेवले. विचार करा, माझा हात जोडून आहे मातंग समाजाला. आमच्या बाबासाहेबाचे पुतळे तुम्ही लावू नका, पोस्टर लावू नका, अपमान करू नका. माझा हात जोडून विनंती करतो, जे कोणी नेते बाबासाहेबाचा पुतळा हाती घेऊन पायथ्याशी ठेवत असन, पायापाशी ठेवत असन, तर तुम्ही अपमान करू नका. माझं हे म्हणणं आहे, हात जोडून विनंती करतो. कारण अण्णाभाऊ साठेचा पुतळा इथं ठेवला आणि बाबासाहेबाचा इकडे. कळलं काय? डाव्या साईडने बाबासाहेबाचा ठेवला, उजव्या साईडनं अण्णाभाऊ साठेचा. मलाही सांगा, अण्णाभाऊ साठेचे गुरु कोण होते? बाबासाहेब आंबेडकर. पहिले बाबासाहेबाचा फोटो ठेवायचा असतो, मग अण्णाभाऊ साठेचा. पण तिथं काय झालं? अण्णाभाऊ साठे दादा त्याच्या जातीत जन्माला आले, त्या कारणामुळं त्याच्या जातीतला महापुरुष त्यांना मोठा असतो. बाबासाहेब फक्त कामापुरते. तुम्हाला सांगतो मी, हे मातंग समाजातील काही नेते हरामखोर आहे ना, हे आरएसएसचे भडवे, हे काय करू राहिले की बाबासाहेबाचा पुतळा फक्त नावापुरते. का? कारण त्यांना माहित आहे, बाबासाहेबाचा पुतळा किंवा बाबासाहेबाचं नाव नाही घेईन तर मग काहीच कामाचं नाही, आपल्याला आरक्षणाचं वर्गीकरण होणार पण नाही. कारण माझं एकच म्हणणं आहे, बाबासाहेबाचा बॅनर लावतात मोठं आणि बाबासाहेबाच्या लेकराला त्या बॅनरवर बॅनर पाशी भाषण देते आणि बाबासाहेबाच्या लेकराला शिवीगाळ करते. आणि बाबासाहेबाचा फोटोच्या माग आणि समोर बोलते की महाराज आमचं आरक्षण खाल्लं. हा महाराष्ट्र बुद्ध फुले आंबेडकरांचा नाही, म्हणजे बाबासाहेबाचा फोटो असताना नाही. मग विचार करा तुम्ही, ते स्वतः फोटो लावून राहिले आणि बाबासाहेबाचा अपमान करू राहिले. तुम्हाला असं वाटत नाही काय? हे जे पुतळे दिसून राहिले, त्या पुतळे त्यांनी पायाच्या ठिकाणी ठेवलेले आहे. मग विचार करा तुम्ही, याची विचारसरणी कशी असायला पाहिजे? पहिले अण्णाभाऊ साठेचा पुतळा, मग बाबासाहेबाचा. बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना करून राहिले हे लोक. मातंग समाजातील काही हरामखोर लोक, त्यांना लाज शरम काहीच नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे अशी करू राहिली, विटंबना करू राहिले की सांगू शकत नाही तुम्हाला. हेच घटना तामिळनाडूमध्ये राहिली असती ना, खोटे सांगत, थलापतीनं तर तुम्हाला माहित आहे ना काय केलं. भाऊ बाबासाहेबाचा पुतळा म्हणा, बाबासाहेबांच्या विचाराला लावत असन, त्याचं सगळं सत्यानाश करून टाकते ते सरकार. मग इथे झालं असतं, पण असं नाही आहे ना. कारण हे आरएसएसचे भडवे आहेत ना, यांना काही घेण्यात येणार नाही. बाबासाहेबाचा पुतळा कोण्याही पद्धतीनं असो, काही असो, पहिले असो या दुसरा असो, यांना फक्त जात महत्वाची आहे, त्या जातीतले महामानव महत्वाचे आहे, त्यांना त्याचे महापुरुष महत्वाचे आहे, बाबासाहेब नाही. फक्त बाबासाहेबाला यूज करून राहिले, दुसरं काहीच नाही. कारण वर्गीकरण आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर दिसून राहिले. वर्गीकरण राहिले नसताना, आरक्षणाचं वर्गीकरण असलं असताना तर यांना बाबासाहेब आंबेडकर दिसले नसते. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हे लोक, मी तुम्हाला सांगतो, हे लोक बाबासाहेबाला फक्त नावापुरतं यूज करते, काम काढून घेते, दुसरं काहीच नाही. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की बाबासाहेबाचा उपभोग घेऊन राहिले, त्यांच्या विचाराचा घेऊन राहिले, त्यांच्या आरक्षणाचा घेऊन राहिले, त्यांनी दिलेल्या सुविधाचा घेऊन राहिले. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा बघा, तो पुतळा बघा कोण्या पद्धतीने ठेवला त्यांनी. मग विचार करायची गोष्ट नाही काही ह्या गोष्टी. सांगा मला, हे मातंग समाजाला माझा हात जोडून विनंती करतो, बाबा तुम्ही बाबासाहेबाचे फोटो लावूच नका आणि पुतळे लावू नका बाबा. कारण आम्हाला आमच्या महापुरुषाची विटंबना होत असेल, आम्ही पाहू शकत नाही. कळलं काय? आमची कोण पाहू शकत नाही आम्ही, कारण आमचा बाप आहे.
इथं मनात दुखते. त्या कारणानं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, बाबासाहेबाचा पुतळा घेऊ नका हाती. आणि तुम्ही म्हणत असाल बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नाही, सगळ्यांचे आहे. आता दिसून राहिले का तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकर आता दिसून आले का तुमचे? तुम्ही तर अगोदर आरएसएसले बाप मानलं होतं, आता बाबासाहेब दिसून आले का तुम्हाला? अरे बाबांनो, बाबासाहेब आंबेडकर ही चलती फिरती युनिव्हर्सिटी आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. ती लागते बुद्धी, ती बुद्धी तुमच्यापाशी नाही आहे. आणि तुम्ही अशा पुतळ्याची विटंबना करू राहिले की बस, आणि म्हणता बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहे. ज्या वेळेस बाबासाहेबांच्या फोटोचा किंवा संविधानाची विटंबना केली जाते, मग कुठं जाता रे तुम्ही? घरात घुसून राहता, रस्त्यावर कोणी निघत नाही, फक्त बौद्ध निघतो. बाबासाहेबाचा पुतळा कोण्या कोण्या पद्धतीने दिसून राहिला? खाली ठेवलाय, जमिनीवर पायाच्या पाशी ठेवलेला आहे. आम्ही खपून घेणार नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.